अंबरनाथ में शासकीय भूमि पर आवासीय अतिक्रमण नियमितीकरण को लेकर अहम बैठक। पात्र लाभार्थियों को मिलेगा योजना का लाभ। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा कल्याण लोकसभा सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के मार्गदर्शन में अंबरनाथ विधानसभा क्षेत्र की शासकीय भूमि पर बने आवासीय अतिक्रमणों के नियमितीकरण की प्रक्रिया को गति देने के लिए महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। उप विभागीय दंडाधिकारी कार्यालय में आयोजित इस बैठक की अध्यक्षता विधायक डॉक्टर बालाजी किनीकर ने की। बैठक में महाराष्ट्र सरकार द्वारा शासकीय भूमि पर बनी आवासीय अतिक्रमणों के नियमितीकरण संबंधी शासनादेश की विस्तृत समीक्षा की गई। विशेष रूप से 1 जनवरी 2011 तक अस्तित्व में रही आवासीय अतिक्रमणों के नियमानुसार नियमितीकरण की प्रक्रिया पर चर्चा हुई। इस दौरान पात्रता के मानदंड, भूखंड के क्षेत्रफल की अधिकतम सीमा, निर्धारित शुल्क, आवेदन स्वीकार करने और उसकी जांच की प्रक्रिया, भूमि सर्वेक्षण की कार्यप्रणाली, आवेदन पत्र वितरण तथा आवश्यक दस्तावेजों की पूर्ति जैसे महत्वपूर्ण विषयों पर विस्तार से विचार विमर्श किया गया। विधायक डॉक्टर बालाजी किनीकर ने संबंधित अधिकारियों और जनप्रतिनिधियों को निर्देश दिए कि शासन के दिशा निर्देशों के अनुसार सभी पात्र लाभार्थियों की योजना का लाभ दिलाने के लिए समन्वय के साथ कार्य किया जाए। उन्होंने कहा कि नियमितीकरण की प्रक्रिया पारदर्शी, समयबद्ध और नागरिक हित में पूरी की जानी चाहिए। बैठक में उपनगराध्यक्ष सदाशिव पाटिल, शिवसेना गट नेता रविंद्र करुंजली, नगर सेवक सुभाष साळुंखे, कुणाल भोईर, स्वप्नील बागुल, सचिन पाटिल, रोहित माडिक, पूनम शेलार, पूर्व नगर सेवक संदीप लकड़ी, विभाग प्रमुख सचिन गुड़ेकर, किशन गायकर, विनोद शेलार, सुधीर कन्हारी, शैलेश शिर्के, विकास कानड़े, संजय जाधव, शिवाजी नगर निवासी संघ के पदाधिकारी, स्थानीय नागरिक तथा संबंधित विभागों के अधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। बैठक में विश्वास व्यक्त किया गया कि प्रशासन और जनप्रतिनिधियों के संयुक्त प्रयासों से नियमितीकरण की प्रक्रिया में तेजी आएगी और शासन की योजना का लाभ पात्र नागरिकों तथा प्रभावी ढंग से पहुंचाया जाएगा। प्रांत ऑफिस मध्ये अंबरनाथ मधील व उल्हासनगर मधील महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती जे आमचे झोपडपट्टी म्हणा किंवा चाळी बनवलेले आहेत, जे लोक गोरगरीब या ठिकाणी राहतात, त्यासाठी त्यांचे घर त्यांच्या नावावर करण्यासाठी, रेग्युलरायझेशन करण्यासाठी 1 जानेवारी 1911 पर्यंतची निवासी 1 जानेवारी 2011 पर्यंतची जी घरे आहेत, त्या झोपडपट्टी आहेत, ते चाळ आहेत, ते शासकीय जमिनीवरती त्याचे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026 ला एक JR काढलाय। त्या JRच्या अंतर्गत आपल्या अंबरनाथ मधील जे शासनाच्या जागेवरती जे घर आहे नियमित करण्याचा आज बैठक झाली। त्या बैठकीला आमचे उपनगराध्यक्ष सदाभाऊ पाटील, सचिन पाटील, आमचे गटनेते रवी करमिले, आमचे नगरसेवक सुभाष साळुंखे, दुसरे नगरसेवक गुडेकर, आमचे कुणाल भोईर नगरसेवक, लकडे नगरसेवक, स्वप्नील बागुल, सर्वच या ठिकाणी आपापल्या विभागातील जे घर आहे शासनाच्या जागेवरती ते रेग्युलेशन करण्यासाठी कसं करायचं, ते काय सर्वे कसे करायचे, सर्वेला फ्रीमध्ये सर्वे करणार आहेत का, त्यासाठी लागणारे कागदपत्र कोण देणार आहे, नगरपालिकेचे शिवच्या माध्यमातून फॉर्म वाटप केले जातील, ते फॉर्म व्यवस्थित भरून सर्वे करून सर्वेही फ्रीमध्ये होणार आहे। आणि जे लागणारे कागद आहेत, आधार कार्ड असेल, राशन कार्ड असेल, टॅक्स पावती असेल किंवा त्यावेळेस जुने लाईट बिल असतील किंवा मतदार यादीचं कार्ड असेल, तर हे सगळे आपण त्या ठिकाणी जोडून फॉर्म भरून सर्वे करून नगरपालिकेच्या शिवकडे द्यायचे आहेत। त्यानंतर एक समिती आहे, त्या समितीमध्ये ते फॉर्म सिलेक्ट करून कलेक्टर कडून वर्ग 2चे रेग्युलायझेशन करण्याचं काम, कमीत कमी पैसे भरून करण्याचं काम आपण सर्वांनी करून घेण्याचं आजपासून आम्ही चालू केलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक नगरसेवक आपल्या आपल्या विभागामध्ये शिबिर लावले जाईल। आपण सर्व नागरिकांनी त्याचा
पूर्ण लाभ घ्यावा, त्यांच्याकडे जाऊन माहिती घ्या आणि ही आलेली संधी त्याचं सोनं करा आणि आपले घर रेग्युलाइज करा, हीच मी सर्वांना विनंती करतो. शेवटची तारीख काय सर? 1